Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण सोलर सेलची कन्सेप्ट बघितलेली होती. आता नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ द पीएन जंक्शन डायोड इज द लाईट इमिटिंग डायोड एलईडी. ओके, एलईडी चा पार्ट आपल्याला नेक्स्ट आता स्टडी करायचा आहे. लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग डायोड. ओके, इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज एलईडी. हा लाईट इमिटिंग डायोड किंवा एलईडी जो आहे तो अनेक ठिकाणी तुम्ही बघितलेला असेल. म्हणजे अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत किंवा लाईटची माळ तुम्ही बघितलेली असेल त्याच्यामध्ये देखील एलईडी असतं. ठीक आहे. किंवा हल्ली अनेक व्हेकल्स मध्ये म्हणजे मोटरसायकल मध्ये किंवा कारच्या हेडलाईट मध्ये, बॅकलाईट मध्ये, टेल लाईट मध्ये, साईड लॅम्प मध्ये या एलईडीचा वापर केला जातो. ठीक आहे. तर एलईडी स्टँड्स फॉर लाईट इमिटिंग डायोड अँड इट इज अ पीएन जंक्शन डायोड. लक्षात घ्या. तर बघा, एलईडी लाईट इमिटिंग डायोड इज ए हेवीली डोप्ड पीएन जंक्शन डायोड. हेवीली डोप्ड पीएन जंक्शन डायोड. Heavily doped PN junction diode, which when forward biased, emits light of particular color. Emits light of a particular color. लक्षात येत आहे. म्हणजे एलईडी ऍक्च्युअली हा एक हेवीली डोप्ड, म्हणजे त्याचं डोपिंग थोडंसं जास्त असतं ऍज कम्पेअर टू ऑर्डिनरी पीएन जंक्शन डायोड. हेवीली डोप्ड पीएन जंक्शन डायोड असतो आणि आपण हा फॉरवर्ड बायस मध्ये युज करतो. म्हणजे हा फॉरवर्ड बायस केला, याच्यामधून करंट पास केला तर काय होतं, एका पर्टिक्युलर कलरची याच्यामधून काय होते, लाईट बाहेर पडते. त्याला काय म्हणतो आपण, लाईट इमिटिंग डायोड एलईडी असं म्हणतो. ओके. आता एलईडीचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. तर त्याच्या अगोदर याचं सिम्बॉल कसं येणार आहे बघा. सिम्बॉल ऑफ द लाईट इमिटिंग डायोड दॅट इज एलईडी. सो एक सिंपल पीएन जंक्शन डायोडचं सिम्बॉल आहे इथं. इकडं प्लस, इकडं मायनस आणि दोन एरो आउटवर्ड डायरेक्शन इथं दाखवायचे. म्हणजे याचा मीनिंग काय होतो, इट इमिट्स द लाईट, दॅट इज लाईट इमिटिंग डायोड. हा लाईट इमिट करतोय, लाईट प्रोड्यूस करतोय अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज एलईडी. आता याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते लाईट इमिटिंग डायोडचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. एलईडीचं कन्स्ट्रक्शन, तर लाईट इमिटिंग डायोड मध्ये इथं बेसला एन टाईप सेमीकंडक्टर यूज केला जातो. सो दिस इज बेस. हा बेस जो आहे याचा तो काय असणार आहे, इट इज एन टाईप सेमीकंडक्टर असणार आहे, एन टाईप. आणि याच्या टॉपला काय असतं, एका छोट्याशा रिजन मध्ये पी टाईप रिजन जो आहे या पद्धतीनं सेमी सर्क्युलर शेपचा पी टाईप रिजन इथं प्रोड्यूस केला जातो, पी टाईप रिजन. सो ऑटोमॅटिकली इथं काय होणार आहे, पीएन जंक्शन असा फॉर्म होणार आहे. दिस इज द पीएन जंक्शन. त्याचबरोबर इथे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स प्रोव्हाइड केलेले असणार आहेत. इलेक्ट्रिकल कनेक्शन इज गिव्हन टू द टॉप सरफेस इज लाईक दिस. म्हणजे कुठलाही एन टाईप बरोबर कॉन्टॅक्ट आला नसला पाहिजे, बरोबर फक्त पी टाईप बरोबर कॉन्टॅक्ट आला पाहिजे. अँड एन टाईपच्या बॉटमला काय केलेलं असतं, मेटल कम्प्लिटली डिपॉझिट केलेलं असतं, जेणेकरून एन टाईप बरोबर कॉन्टॅक्ट क्रिएट होईल. कारण इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट प्रोड्यूस करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. ओके. सो कन्स्ट्रक्शन, लाईट इमिटिंग डायोडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, बेसिकली खाली काय आहे, एन टाईप रिजन असणार आहे. त्याच्यावर थोडासा छोटासा काय केलेला असणार आहे, पी टाईप रिजन प्रोड्यूस केलेला असणार आहे. ओके. आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आर गिव्हन लाईक दिस. So this is the electrical connection given to the P region and this is the electrical connection given to the N region. म्हणजे एलईडी मध्ये नेहमी लक्षात ठेवा, वरच्या बाजूला कुठला रिजन असणार आहे, पी टाईप रिजन असणार आहे आणि खालच्या बाजूला जो आहे तो एन टाईप रिजन असणार आहे. आता ही सगळी अरेंजमेंट आहे. आता हे एवढी मोठी डायग्राम काढली, ऍक्च्युली हा जो दाखवलेला पार्ट आहे तो एलईडी मध्ये खूप छोटा पार्ट असतो, लक्षात घ्या. इट इज अ व्हेरी स्मॉल पार्ट. एलईडीचा ऍक्च्युअल पिक्चर मी तुम्हाला दाखवतो. So this is actual diagram of the LED. You can see this now.
ओके, तर बघा हा जो मी पार्ट इथं दाखवलेला आहे कन्स्ट्रक्शनचा, तो कुठं आहे याच्यामध्ये, या रिजन मध्ये तो पार्ट आहे, लक्षात घ्या, एवढ्या छोट्या रिजन मध्ये. ठीक आहे, एवढ्या छोट्या रिजन मध्ये, आणि हे फक्त कनेक्टर्स आहेत. आणि इथं तुम्हाला दिसत असेल हे कनेक्शन असं दिलंय बघा, पी टाईप रिजनला. वरचा स्मॉल जो कॉन्केव्ह शेप आहे ना, वरचा एवढासा सर्क्युलर रिजन म्हणजे पी रिजन आहे. त्याच्या खाली काय असणार आहे, तुमचा एन रिजन असणार आहे. हा एवढाच पार्ट म्हणजे काय आहे, ऍक्च्युअली मेन एलईडीचा पार्ट आहे, लक्षात घ्या. आणि हे कनेक्शन असं दिलेलं आहे बघा, या पद्धतीनं. ओके, याची आणखी एक डायग्राम तुम्हाला दाखवतो, म्हणजे एलईडीची. एलईडी तुम्ही बघितलेली असतील. सो दिस इज वन मोर ऍक्च्युअल डायग्राम. हे ऍक्च्युअली लाईट इमिट करतानाची डायग्राम आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकत असाल की दिस इज द कन्स्ट्रक्शन पार्ट. म्हणजे हा इथं काय असणार आहे, बॉटमला इथं पी टाईप असणार आहे, आणि हे छोटस असं कनेक्शन वायर दिलंय बघा पी टाईपला. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, हा एलईडीचा जो म्हणजे हा जो पार्ट आहे आपण बघितलाय. ओके, कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे, सिंपल एन टाईप बेसला एन टाईप सेमीकंडक्टर असणार आहे, आणि त्याच्यावर सेमी सर्क्युलर हा पी टाईप रिजन प्रोड्यूस केलेला असणार आहे, आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आर गिव्हन टू द पी रिजन अँड एन रिजन ऍज शोन इन द डायग्राम. ठीक आहे, आणि होल अरेंजमेंट जी आहे ती काय केलेली असणार आहे, का प्लास्टिक बॉक्समध्ये जे आहे, ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉक्समध्ये प्लेस केलेली असणार आहे. आणि इथं काय केलेलं आहे बघा, वरचा जो पार्ट आहे ना तो लेन्स शेपचा आहे. म्हणजे इथून वरचा पार्ट जो आहे तो लेन्स शेपचा आहे. सो ॲज टू प्रोड्यूस लाईट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन लाईट जाण्यासाठी हा वरचा जो पार्ट आहे ना, हा लेन्सचा पार्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर बॉटमला इथं 2 कनेक्शन्स दिलेत बघा. ओके, म्हणजे एलईडी एखाद्या सर्किटमध्ये देण्यासाठी जोडण्यासाठी तर 2 कनेक्शन दिलेले असणार आहेत. आता हे कनेक्शन कसे आहेत बघा, नेहमी तुम्ही जर एखादा एलईडी जर परचेस केला तर याच्यातलं एक टर्मिनल जे आहे ते लॉंग असतं, आणि दुसरं टर्मिनल जे आहे ते शॉर्ट असतं, लक्षात घ्या. म्हणजे लेंथला कमी असतं. जे लॉंग टर्मिनल असतं ना ते काय असतं, पी रिजन असतं, पी रिजन. आणि शॉर्ट टर्मिनल जे असतं ना, स्मॉल टर्मिनल, ते एन रिजन असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे कारण एलईडी फॉरवर्ड बायस मध्ये आपल्याला जोडायला पाहिजे, आणि एलईडी फॉरवर्ड बायस मध्ये जोडण्यासाठी पी रिजन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायला पाहिजे, आणि एन रिजन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलला जोडण्यासाठी त्याच्यातला पी रिजन कुठला आणि एन रिजन कुठला तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आणि ते कसं आयडेंटिफाय करायचं, नेहमी एलईडी परचेस केला तर एक तुम्हाला लार्ज आणि एक तुम्हाला शॉर्ट टर्मिनल इथं मिळणार आहे. ते लॉंग टर्मिनल म्हणजे काय असतं, ते पी रिजनला जाणारं कनेक्शन असतं, आणि शॉर्ट टर्मिनल म्हणजे एन रिजनला जाणारं कनेक्शन असतं. याच्यावरून तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकताय. ठीक आहे, सो दिस इज द पार्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनचा पार्ट इथं कसा असेल बघा, या पद्धतीने असणार आहे कन्स्ट्रक्शनचा पार्ट. यू कॅन टेक डाऊन दिस. टू फॉर्म एलईडी एन टाईप सेमीकंडक्टर इज युज्ड ॲज अ सबस्ट्रेट ऑर द बेस. म्हणजे बेसला एन टाईप असणार आहे, ऑन विच अ थिन लेअर ऑफ पी टाईप सेमीकंडक्टर इज फॉर्मड बाय डिफ्युजन प्रोसेस. होल सिस्टम इज एनक्लोज्ड इनसाइड अ सॉलिड ट्रान्सपरंट डोम. होल सिस्टीम जी आहे ती सॉलिड ट्रान्सपरंट डोम मध्ये काय केलेली आहे, एनक्लोज केलेली आहे. अँड टॉप पोर्शन ऑफ द डोम, या डोमचा टॉप पोर्शन जो आहे म्हणजे वरचा, इथला वरचा पोर्शन लक्षात घ्या. ओके, contains plastic lens which direct the light in a desired particular direction. Okay, so this is the part of the construction. Next is the working part. एलईडीचं वर्किंग होण्यासाठी बघा, आता पुन्हा एकदा तीच डायग्राम मी पुन्हा ड्रॉ करतो. हा एलईडीचा इम्पॉर्टंट सेक्शन आहे, मेन सेक्शन कन्स्ट्रक्शन मधला. तर इथं काय असणार आहे, दिस इज अ सपोज पी टाईप रिजन.
म्हणजे बॉटमला पी टाईप असणार आहे, एन टाईप असणार आहे आणि वर पी टाईप रिजन असणार आहे. आणि इथं तुमचा पीएन डिप्लेशन लेअर असणार आहे. पीएन जंक्शन आणि इथं डिप्लेशन लेअर. ओके, सो दिस इज युअर डिप्लेशन लेअर. म्हणजे पी आणि एन रिजनच्या मध्ये काय असतो, डिप्लेशन लेअर असतो. बरोबर आहे ना, हा डिप्लेशन लेअर असणार आहे. आता एन रिजन मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. एन रिजन कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लाईक दिस. आणि पी रिजन मध्ये काय असतात, होल्स असतात लाईक दिस. ठीक आहे. आता काय करणार आहे, हा पी रिजन जो आहे तो बॅटरीच्या काय करणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडणार आहे. आणि एन रिजन जो आहे ना तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडणार आहे. आपण म्हणजे सुटेबल व्होल्टेज अप्लाय करणार आहे. एलईडी ऑपरेट करायला व्होल्टेज जे आहे ते व्हेरी स्मॉल व्होल्टेज लागतं, लक्षात घ्या. ओके, म्हणजे लेस दॅन 1 व्होल्ट एवढं व्होल्टेज जे आहे ते एलईडी ऑपरेट करायला लागतं. ठीक आहे. आता हे फॉरवर्ड बायस म्हणजे पी रिजन पॉझिटिव्ह टर्मिनल, एन रिजन निगेटिव्ह टर्मिनलला जोडलं की हा डिप्लेशन लेअर जो आहे तो काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. आता डिप्लेशन लेअर आणि बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल आउट झाला की इलेक्ट्रॉन काय होणार आहे, एन रिजन मधून पी रिजन मध्ये जाणार लाईक दिस. आणि इलेक्ट्रॉन एन रिजन मधून पी रिजन मध्ये गेले की काय होणार आहे, तिथं असणाऱ्या इलेक्ट्रॉन होलचं कॉम्बिनेशन व्हायला चालू होणार आहे. बरोबर. जे फॉरवर्ड बायस आपण बघितलंय की पीएन जंक्शन, कुठलाही पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस केला की तिथला डिप्लेशन लेअर कॅन्सल आउट होतो, बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल आउट होतो आणि मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स फ्लो व्हायला चालू होतात. म्हणजे एन कडून काय होणार आहे, पी टाईप मध्ये इलेक्ट्रॉन जाणार आहेत. आता पी रिजन मध्ये इलेक्ट्रॉन आले की पी रिजन मध्ये होल्स असतात ना, त्या होल्स बरोबर त्यांचं कॉम्बिनेशन चालू होतं, म्हणजे डिफ्युजन प्रोसेस चालू होते. आणि होल बरोबर कॉम्बिनेशन झालं की काय होणार आहे, या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होते. एनर्जी का रिलीज होते, कारण आपण एनर्जी बँड डायग्राम जर बघितली, एनर्जी बँड डायग्राम, तर एनर्जी बँड डायग्राम मध्ये लक्षात घ्या, हा आहे तुमचा काय, व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड आणि त्याच्या वर काय असणार आहे, तुमचा कंडक्शन बँड असणार आहे. दिस इज युअर कंडक्शन बँड. आता एन रिजन मधले जे फ्री इलेक्ट्रॉन असतात ते कुठं असतात, कंडक्शन बँड मध्ये असतात. हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, लक्षात येत आहे. आणि व्हॅलन्स बँड मध्ये जे होल्स, व्हॅलन्स बँड मध्ये काय असतात, होल्स असतात लाईक दिस. ठीक आहे. आता ज्यावेळी इलेक्ट्रॉन आणि होलचं कॉम्बिनेशन ज्यावेळी होतंय, लक्षात घ्या, त्यावेळी इलेक्ट्रॉनला कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मध्ये यावं लागतं कॉम्बिनेशन होण्यासाठी लाईक दिस. आणि इलेक्ट्रॉन ज्यावेळी कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मध्ये येणार, होल बरोबर कंबाईन होण्यासाठी कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मध्ये येणार आहे, त्यावेळी काय येणार आहे, एवढी एनर्जी ऍटलिस्ट इलेक्ट्रॉन काय करणार आहे, बाहेर टाकणार. कारण याला काय म्हणायचं, बँड गॅप म्हणायचं ना, इजी इज द बँड गॅप. इजी एवढी एनर्जी काय करणार आहे, तो लिबरेट करणार आहे. ओके, सो वेन इलेक्ट्रॉन कंबाईन विथ द होल काय होणार आहे, इलेक्ट्रॉन हॅज टू लिबरेट एनर्जी, कारण तो इलेक्ट्रॉन कंडक्शन म्हणजे हाय एनर्जी मधून काय ते लो एनर्जीला येतोय. मग हाय एनर्जी मधून लो एनर्जीला यायचं म्हणजे एक्स्ट्राची एनर्जी काय करावी लागणार, त्याला लिबरेट करावं लागणार आहे. सो एनर्जी इक्वल टू बँड गॅप. इजी म्हणजे काय, बँड गॅप. बँड गॅप एवढी एनर्जी तो काय करतो, बाहेर टाकतो. ओके, आणि ती एनर्जी काय होते, मग लाईटच्या स्वरूपात बाहेर पडते इन टर्म्स ऑफ लाईट. म्हणजे जनरली सिलिकॉन इथं वापरला आपण, म्हणजे सिलिकॉनचा एलईडी तयार केला तर ही जी लाईट जी आहे ती काय होणार आहे, हीट रेडिएशन किंवा इन्फ्रारेड रेडिएशनच्या स्वरूपात बाहेर पडणार आहे एलईडीला, सिलिकॉनचा एलईडी असेल तर. आणि इथं सुटेबल मटेरियल तुम्ही युज केला. सुटेबल म्हणजे कुठलं, सुटेबल म्हणजे काय, गॅलियम आर्सेनाइड किंवा गॅलियम फॉस्फाईड, ओके, किंवा गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड यासारखे मटेरियल जर तुम्ही युज केले इथं, हे देखील सेमीकंडक्टर मटेरियल्स आहेत, तर याच्यामधून बाहेर पडणारी जी एनर्जी आहे ती काय होते, फिजिबल लाईटच्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणजे फिजिबल लाईट बाहेर पडण्यासाठी एलईडी जो आहे किंवा एलईडीचा जो पीएन जंक्शन आहे तो सिलिकॉनचा नसतो किंवा जर्मेनियमचा नसतो, लक्षात घ्या. इट इज मेड ऑफ गॅलियम आर्सेनाइड और गॅलियम फॉस्फाईड और गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड. म्हणजे कुठला कलर पाहिजे आहे त्याच्यानुसार काय होणार आहे, ते मटेरियल ठरणार आहे. तर जनरल लक्षात घ्या, गॅलियम आर्सेनाइड जे आहे ते इन्फ्रारेड लाईट बाहेर टाकतं. इन्फ्रारेड म्हणजे ही लाईट कुठं असते माहिती का, आपल्या रिमोट मध्ये असते. टीव्हीचा जो रिमोट आहे ना त्याच्यामध्ये इन्फ्रारेड रेडिएशन वापरले जातात. त्याचबरोबर गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड हा रेड किंवा येलो लाईट इमिट करू शकतो.
त्याच्यामध्ये आर्सेनाइड आणि फॉस्फाईडचं प्रमाण कमी जास्त केलं की रेड किंवा येलो लाईट बाहेर पडते. आणि गॅलियम फॉस्फाईड जे आहे ते रेड किंवा ग्रीन साठी, रेड किंवा ग्रीन लाईट इमिट करण्यासाठी आपण गॅलियम फॉस्फाईड यूज करतो. तर या पद्धतीने हे एलईडीचं वर्किंग आहे. म्हणजे पुन्हा एकदा एलईडीचं वर्किंग सांगतो. वेन लाईट इमिटिंग डायोड एलईडी इज फॉरवर्ड बायस्ड, डिप्लेशन लेअर बॅरियर पोटेन्शियल काय होणार आहे, कम्प्लिटली कॅन्सल आउट होणार आणि काय होणार, मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो व्हायला चालू होणार. म्हणजेच काय होणार आहे, एन रिजन मधून पी रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स जातात आणि पी रिजन मध्ये गेल्यानंतर इलेक्ट्रॉन होलचं कॉम्बिनेशन होतंय. आता इलेक्ट्रॉन होलचं ज्यावेळी कॉम्बिनेशन होतंय त्यावेळी इलेक्ट्रॉनला हाय एनर्जी मधून म्हणजे कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मध्ये यावं लागतं आणि या प्रोसेसमध्ये काही एनर्जी इलेक्ट्रॉनला रिलीज करावी लागते. किती एनर्जी, बँड गॅप एवढी एनर्जी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी एनर्जी काय करू शकतो, तो रिलीज करू शकतो. एनर्जी इक्वल टू ऑर लेस दॅन बँड गॅप इज रिलीज्ड. ओके, आणि ही एनर्जी जी आहे ते पर्टिक्युलर मटेरियल वापरलं तर फिजिबल लाईटच्या स्वरूपात ही एनर्जी बाहेर पडते. ओके, सो मटेरियल युज्ड फॉर एलईडी इज गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम फॉस्फाईड और गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड असणार आहे. ओके, सो इन दिस वे देर इज अ वर्किंग पार्ट ऑफ द light emitting diode, that is LED. Okay, so वर्किंगचा पार्ट पुन्हा एकदा इथं मी लिहितोय. ओके, यू कॅन टेक डाऊन दिस. Working of forward bias LED. When PN junction is forward biased, the electron and hole crosses the junction and electron recombine with the holes. As the free electron falls from the conduction band to valence band, म्हणजे हे इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन होत असताना इलेक्ट्रॉन काय होतात, कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मध्ये येतात. सो एनर्जी इक्वल टू बँड गॅप Eg is released in the form of the photon. Photon म्हणजे light. The photon of energy h nu less than or equal to Eg are emitted. इन ऑर्डिनरी पीएन डायोड म्हणजे सिलिकॉनचा पीएन जंक्शन डायोड असला तर काय होणार आहे, दिस एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ हीट. बट सेमीकंडक्टर ऑफ गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड, गॅलियम फॉस्फाईड लाईट इज इमिटेड. म्हणजे हे मटेरियल वापरलं तर मात्र लाईट इमिट होणार आहे. द इंटेन्सिटी ऑफ इमिटेड लाईट इन्क्रीजेस विथ फॉरवर्ड करंट. द कलर ऑफ इमिटेड लाईट डिपेंड्स अपॉन द बँड गॅप ऑफ मटेरियल युज्ड. म्हणजे कलर हा कशावर डिपेंड असणार आहे, बँड गॅपवर. म्हणजे मटेरियल कुठला आहे, मटेरियल नुसार बँड गॅप चेंज होणार नाही, बँड गॅप नुसार काय होणार आहे, डिफरंट कलरची लाईट इमिट होणार आहे. ओके, डिफरंट कंपाऊंड सेमीकंडक्टर्स आर यूज टू गेट एलईडी ऑफ डिफरंट कलर्स. ओके, त्याचबरोबर याचं फीआय कॅरेक्टरिस्टिक कसं आहे ते पण आपण बघूया. फीआय कॅरेक्टरिस्टिक, फीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईट इमिटिंग डायोड. ओके, Phi characteristic of light emitting diode. ओके, तर हे VI कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आपलं सिंपल पीएन जंक्शन डायोडचं फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे अप टू अ सर्टन व्होल्टेज, बरोबर आहे ना, जोपर्यंत बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल होत नाही तोपर्यंत सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार नाही. म्हणजे साधारणपणे बघा 1.5 व्होल्ट पर्यंत तिथं झिरो करंट आहे, निग्लिजिबल करंट, आणि 1.5 व्होल्ट नंतर काय होणार आहे, करंट जो आहे तो ग्रॅज्युअली वाढत गेलाय. सो दिस इज द VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ द म्हणजे व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे एलईडीचं व्होल्टेज, एलईडीला सर्टन एलईडी फॉरवर्ड बायस मध्ये जोडायचं आणि त्याचं व्होल्टेज जे आहे ते काय करायचं, 0, 0.1, 0.2 असं वाढवत न्यायचं आणि करंट कसा चेंज होतोय बघायचा. याला म्हणायचं VI कॅरेक्टरिस्टिक. याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, अप टू 1.5 व्होल्ट. ओके, हे मटेरियल टू मटेरियल हे 1.5 व्होल्टची जी व्हॅल्यू आहे ती मटेरियल टू मटेरियल चेंज होणार आहे. तर सिलिकॉनला आपल्याला माहित आहे ती किती असते, सिलिकॉनसाठी 0.7 व्होल्ट असते, जर्मेनियमसाठी किती असते, 0.3 व्होल्ट. तर गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईडचे मटेरियल जे आहे ते वापरले तर साधारणपणे 1.5 व्होल्ट येते. ठीक आहे, 1.5 व्होल्ट पर्यंत काय होणार आहे, निग्लिजिबल करंट, कारण बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल झालेला नसतो. आणि तिथून पुढे काय होणार आहे, बॅरियर पोटेन्शियल कम्प्लिटली कॅन्सल झाल्यानंतर व्होल्टेज वाढत जाईल तसा करंट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, सो दिस इज द VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लाईट इमिटिंग डायोड. Now the advantages of the light emitting diode. Advantages. Okay, so these are the advantages. It requires very small current. Very small current ला तो काय होते, ऑपरेट होतो.
आणखी एक महत्वाची इथं गोष्ट आहे, लक्षात घ्या की जेवढा करंट जास्त तेवढी लाईटची इंटेन्सिटी जास्त असणार आहे. म्हणजे एलईडी मध्ये इंटेन्सिटी ऑफ लाईट कशावर डिपेंड असते? इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजे ब्राईटनेस, इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड बाय इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड बाय लाईट इमिटिंग डायोड एलईडी. म्हणजे एलईडी न बाहेर काढलेली जी लाईट आहे ती त्या लाईटची इंटेन्सिटी किंवा त्याचा ब्राईटनेस कशावर डिपेंड असणार आहे? इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड बाय एलईडी डिपेंड्स ऑन करंट. म्हणजे एलईडी मधून कमी करंट पास केला तर कमी इंटेन्सिटीची लाईट प्रोड्यूस होणार, जास्त करंट एलईडी मधून पास केला तर जास्त ब्राईटनेस जास्त इंटेन्सिटीची लाईट प्रोड्यूस होणार आहे. डिपेंड्स अपॉन द करंट. हे एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. इट कॅन ऑपरेट ऑन द व्हेरी लो व्होल्टेज. स्विचिंग टाइम इज व्हेरी स्मॉल. म्हणजे स्विच ऑन किंवा स्विच ऑफ व्हायला निग्लिजिबल टाइम लागतो, 10⁻³ सेकंड. दे हॅव हाय ऑपरेटिंग स्पीड. हाय स्पीडनं आपण त्याला ऑन ऑफ करू शकतो, दॅट इज ऑपरेटिंग स्पीड. त्याचबरोबर एलईडी जे आहेत ते व्हेरी स्मॉल साईजचे असतात. ओके. आणि त्याचबरोबर ते डिफरंट शेप आणि सायझेस मध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर डिफरंट कलर्सचे देखील एलईडी काय आहेत? अवेलेबल आहेत. डिफरंट कलरच्या लाईटचे म्हणजे ग्रीन, रेड, येलो, डिफरंट कलरची लाईट आपण याच्या साईन प्रोड्यूस करू शकतो. इट कॅन इमिट इन्फ्रारेड ॲज वेल ॲज अल्ट्राव्हायोलेट लाईट. इन्फ्रारेड लाईट देखील तो इमिट करू शकतो आणि अल्ट्राव्हायोलेट लाईट जी आपल्याला दिसत नाही पण तो पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये लागतो. आणि एलईडी जर मॅट्रिक्स मध्ये अरेंज केले तर ते काय करू शकतात? डिजिट्स ॲज वेल ॲज कॅरेक्टर ते डिस्प्ले करू शकतात. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचा जो कॅल्क्युलेटर आहे तो एक प्रकारचा एलईडी आहे. लक्षात घ्या, कॅल्क्युलेटर तुम्ही बघितलेला असेल, 1, 2, 3, 4 डिजिट, त्याच्यामध्ये 7 एलईडी जे आहे ते प्लेस केलेले असतात लाईक दिस. त्याला 7 सेगमेंट डिस्प्ले असं म्हणतो. असला कॅल्क्युलेटर तुम्ही बघितलेला असेल की ज्याच्यामध्ये असे 7 एलईडी बसवलेले असतात. आणि हे 7 एलईडी मधले पर्टिक्युलर एलईडी ऑन केल्यानंतर काय होणार आहे? आपल्याला एक पर्टिक्युलर डिजिट बघायला मिळणार. म्हणजे सगळेच एलईडी ऑन केले तर काय येणार? आपल्याला 8 हा नंबर मिळणार आहे. याच्यातले काही पर्टिक्युलर डिजिट ऑन केले तर काय होणार आहे? आपल्याला 1, 2, 3 असे कुठलेही हे मिळू शकतात. तुम्ही एलईडी टीव्ही देखील ऐकलेला असेल. ओके, एलईडी टीव्ही. आणि सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज म्हणजे इट हॅज व्हेरी लॉंग लाईफ. म्हणजे ऍज कम्पेअर टू ऑर्डिनरी बल्ब एलईडीची लाईफ काय असते? लॉंग लाईफ असते. ओके, सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ द एलईडी और लाईट इमिटिंग डायोड. ओके, हिअर इज वन क्वेश्चन दॅट फाय पी रिजन इज लेस दॅन द एन रिजन. बघा, आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन कुठल्या रिजन मध्ये होतंय? पी रिजन मध्ये होतंय. बरोबर. आणि पी रिजन जर खूप आपण थिक ठेवला, हे बघा कन्स्ट्रक्शन मध्ये असा पी रिजन असतो आणि त्याच्या खाली काय असतो? एन रिजन मोठा असतो. म्हणजे लाईट जी आहे ती पी रिजन मध्ये तयार होणार आहे. आणि पी रिजन मधली लाईट बाहेर पडण्यासाठी हा थिकनेस कमी पाहिजे. समजा इथं पी रिजनचा थिकनेस जर वाढवला तर बाहेर पडणारी लाईट त्या मटेरियल मध्येच ऍब्सॉर्ब होऊ शकते. आणि त्याचबरोबर पी रिजन वर का पाहिजे? लक्षात आलं ना? कारण पी रिजन वर असेल तरच काय होणार आहे? लाईट वरच्या बाजूने बाहेर पडणार आहे. ओके, लाईट व्यवस्थित इझिली बाहेर पडण्यासाठी, मॅक्सिमम लाईट बाहेर पडण्यासाठी पी रिजन वर पाहिजे आणि तो थिन पाहिजे. ओके, आता याच्यानंतर एलईडीचे काही ऍप्लिकेशन्स आपण बघूया. सम ऍप्लिकेशन्स ऑफ द एलईडी. ओके, so these are some applications of the LED. LED are used as status indicator on various instruments. Status म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट ऑन आहे की ऑफ आहे, लो स्पीडला आहे का हाय स्पीडला आहे, हे इंडिकेट करण्यासाठी तिथं बल्ब्स असतात बघा, छोटे छोटे. दॅट इज द स्टेटस इंडिकेटर्स. युज्ड इन ऍडव्हर्टायझिंग बोर्ड, रोलिंग डिस्प्लेज इन ऑफिसेस, बँक, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट्स एटसेट्रा. अनेक वेळा तुम्ही स्टँड किंवा स्टेशनवर जर गेलेला असेल तिथं रोलिंग डिस्प्ले असतात बघा, म्हणजे असे लेटर्स पुढं 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 सरकत असतात. तर त्याच्यामध्ये काय केलेलं असतं? एलईडी बसवलेली असतात. त्याचबरोबर हल्लीची ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टीम जे आहे, ओके, ट्रॅफिक सिग्नल असं आपण म्हणतो, तर ते सिग्नल देखील काय केलेले आहेत? एलईडीचेच बनवलेले असतात. त्याचबरोबर ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये देखील एलईडीचा यूज केला जातो. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन म्हणजे एलईडीच्या साहाय्यानं लाईट इमिट केली जाते आणि ती लाईट जी आहे ती काय केली जाते? ऑप्टिकल फायबर मधून पाठवली जाते आणि याच्या साहाय्यानं आपण सिग्नल्स जे आहे ते ट्रान्समिट करू शकतो. त्याचबरोबर बाईक्स मध्ये, व्हेकल्स मध्ये ब्रेक इंडिकेटर्स जे आहेत
म्हणजे साईड इंडिकेटर किंवा ब्रेक इंडिकेटर इथं देखील एलईडीचा वापर केला जातो. त्याचबरोबर युज्ड इन 7 सेगमेंट डिस्प्ले युनिट. ओके, हे 7 एलईडी या पद्धतीने अरेंज केले की याला काय म्हणायचं, 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणायचं. ओके, आणि या 7 सेगमेंट डिस्प्लेचा वापर करून आपण नंबर ऑफ डिजिट्स फॉर्म करू शकतो. ठीक आहे. आता बघा, साधारणपणे फिजिबल लाईट जर इमिट करायचे असेल तर मटेरियल जे आपण वापरणार त्याचा बँड गॅप किती असला पाहिजे, 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. लक्षात घ्या, म्हणजे कुठला एलईडी कुठली लाईट इमिट करणार हे कशावर डिपेंड असतं, बँड गॅपवर. म्हणजे त्या मटेरियलचा बँड गॅप जर 1.8 पासून 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत असेल तर तो एलईडी डिफरंट कलरची लाईट बाहेर टाकणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्टला काय होतो, साधारणपणे रेड कलर बाहेर पडतो, आणि 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर ब्ल्यू किंवा व्हायलेट कलर बाहेर पडतो. लक्षात येत आहे. 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्टचा 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट बँड गॅप असणारं मटेरियल तुम्ही जर एलईडी फॉर्म करायला यूज केलं, ओके, 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या बँड गॅपचं मटेरियल एलईडीला वापरलं तर काय कुठला कलर बाहेर पडतो, रेड. आणि 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर वापरला तर ब्ल्यू किंवा व्हायलेट कलरची लाईट जी आहे ती बाहेर पडते. म्हणजे रेड कलरसाठी कमी बँड गॅप लागतो आणि व्हायलेट कलरसाठी जास्त बँड गॅपचा एलईडी वापरावा लागतो. त्याचबरोबर इन्फ्रारेड एलईडी, इथं आणखी एक ऍप्लिकेशन लिहायचं राहिलं तर टीव्हीचा जो रिमोट आहे ना, टीव्हीचा रिमोट, त्याच्यामध्ये देखील काय असतो, एलईडी असतो, आणि तो कुठला असतो एलईडी, इन्फ्रारेड एलईडी असतो. आणि इन्फ्रारेड लाईट जर बाहेर पडायचे असेल तर बँड गॅप लेस दॅन 1.5 पाहिजे, लेस दॅन 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट बँड गॅप. ओके, आणि सोलर सेलसाठी, आता सोलर सेल हा वेगळा प्रकार आहे, म्हणजे एलईडी आणि सोलर सेल एक नव्हे, ते डिफरंट आहेत. तर सोलर सेल आपल्याला जर तयार करायचं असेल तर साधारणपणे बँड गॅप किती पाहिजे, 1 to 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट पाहिजे बँड गॅप. लक्षात येत आहे. So these are application and some information related to the band gap. Okay, so this is all about LED. Now the next and very important application of the PN junction diode is the transistor. Okay, आता आपण ट्रान्झिस्टरचा पार्ट स्टडी करूया. आता हा जो ट्रान्झिस्टर आहे याचा लॉंग फॉर्म ऍक्च्युअली काय आहे, तर हा 2 वर्डच्या कॉम्बिनेशनने तयार झालेला वर्ड आहे. ओके, दॅट इज ट्रान्झिस्टर म्हणजे ट्रान्सफर. ओके, ट्रान्सफर रजिस्टर. ट्रान्सफर आणि रजिस्टर या 2 वर्डचं कॉम्बिनेशन केल्यानंतर काय होतं, ट्रान्झिस्टर तयार होतं. ट्रान्सफर रजिस्टरचं कॉम्बिनेशन. ओके, आता ट्रान्झिस्टर म्हणजे बेसिकली काय असतं, ट्रान्झिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस विच इज हॅव्हिंग 2 PN जंक्शन डायोड अँड 3 टर्मिनल्स. बघा, ट्रान्झिस्टर काय आहे, ट्रान्झिस्टर इज a semiconductor device transistor is a semiconductor device having 2 PN junctions. Transistor is a semiconductor device having 2 PN junctions and 3 terminals. ओके, 3 टर्मिनल्स. म्हणजे ट्रान्झिस्टर मध्ये काय असतात, 2 PN जंक्शन असतात आणि 3 टर्मिनल्स असतात. ओके, आणि हे 3 टर्मिनल कसे, म्हणजे 2 PN जंक्शन कसे प्रोड्यूस करतोय, बाय सँडविचिंग. ओके, ट्रान्झिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस हॅव्हिंग 2 PN जंक्शन अँड 3 टर्मिनल्स विच इज फॉर्मड बाय, जे ट्रान्झिस्टर कसा फॉर्म करतो, विच इज फॉर्मड by sandwiching okay, which is formed by sandwiching a p-type into किंवा between, sandwiching a p-type between 2 n-type, between 2 n-type
regions or vice versa. वाईस वर्सा म्हणजे याच्या उलट. लक्षात येते का बघा? म्हणजे हा ट्रान्झिस्टर जो आहे तो कसा प्रोड्यूस केला जातो लक्षात घ्या. ट्रान्झिस्टर तर हा काय असणार आहे? प्युअर सिलिकॉन फॉर एक्झाम्पल असेल, प्युअर सिलिकॉन. तर याच्यामध्ये दोन्ही साईडला काय करायचं आहे? पी टाईप रिजन प्रोड्यूस करायचा. दोन्ही साईडला पी टाईप आणि मध्ये बरोबर काय करायचा? एन टाईप रिजन प्रोड्यूस करायचा. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होणार इथं? दोन पीएन जंक्शन फॉर्म, म्हणजे पी आणि एन मध्ये एक आणि एन आणि पी मध्ये दुसरा, दोन पीएन जंक्शन फॉर्म होणार आहेत आणि याला 3 कनेक्शन दिलेले असणार आहेत. लेफ्टच्या पी ला एक कनेक्शन, मिडलच्या एन ला एक कनेक्शन आणि राईटच्या पी ला एक कनेक्शन. म्हणजे दोन पी टाईपच्या मध्ये काय केलेला असतो? एक एन टाईप रिजन सँडविच केलेला असतो किंवा प्रोड्यूस केलेला असतो. किंवा याच्या उलट पण होऊ शकतं. म्हणजे काय? असं पण होऊ शकतंय. ट्रान्झिस्टर मध्ये दोन पीएन जंक्शन असणार आहेत की ज्याच्यामध्ये काय केलेलं असणार आहे? पुन्हा एकदा दोन एन टाईप रिजनच्या मध्ये, ओके, दोन एन टाईप रिजनच्या मध्ये काय केलेलं असणार आहे? एक पी टाईप रिजन प्रोड्यूस केलेला असणार आहे. आणि वन्स अगेन इथं 3 रिजन असल्यामुळे काय असणार आहे? तिथं 3 टर्मिनल्स किंवा 3 कनेक्शन्स देता येणार आहेत आपल्याला इथं. सो दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्झिस्टर. पुन्हा एकदा बघा, ट्रान्झिस्टरचा लॉंग फॉर्म ऍक्च्युअली आहे ट्रान्सफर रेझिस्टर, कारण तो रेझिस्टन्सला ट्रान्सफर करतोय. ट्रान्झिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस हॅव्हिंग 2 पीएन जंक्शन. प्रत्येक ट्रान्झिस्टरमध्ये 2 पीएन जंक्शन असतातच, लक्षात घ्या. फॉर्मड बाय, आणि तो कसा फॉर्म करतो? 2 पीएन जंक्शन आणि 3 टर्मिनल असतात आणि त्याला कसं फॉर्म केलं जातं? विच इज फॉर्मड बाय सँडविचिंग अ पी टाईप रिजन बिटवीन 2 एन टाईप रिजन्स ऑर अ एन टाईप रिजन बिटवीन 2 पी टाईप रिजन. म्हणजे ट्रान्झिस्टर बेसिकली कसा फॉर्म होतोय? बाय सँडविचिंग एन टाईप रिजन बिटवीन 2 पी टाईप्स रिजन्स or p type region between 2 n type regions. Okay, so this is called as transistor. आणि या ट्रान्झिस्टरला एक स्पेसिफिक नाव आहे, याला बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर असंही म्हटलं जातं. ओके, सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीजेटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज bipolar जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, यालाच आपण म्हणतो बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर किंवा इन शॉर्ट BJT असंही याला म्हणतो. लक्षात घ्या, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर किंवा BJT. ठीक आहे. आता या ट्रान्झिस्टर मध्ये एकूण 3 रिजन्स आहेत, लक्षात घ्या. ओके, सो ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ 3 रिजन्स. ओके, ट्रान्झिस्टर मध्ये एकूण 3 रिजन असतात जे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहेत. लक्षात घ्या, 2 साईडला काय असणार आहेत? सेम टाईपचे असणार आहेत आणि मध्ये बरोबर अपोजिट टाईपचा रिजन असणार आहेत. असे एकूण 3 रिजन असणार आहेत आणि या 3 रिजनला काही स्पेसिफिक नाव आहेत. तर फर्स्ट रिजन जो आहे ना त्याला काय म्हणायचं? इमिटर असं म्हणायचं. इमिटर. फर्स्ट रिजन इज द इमिटर. लक्षात येत आहे? ट्रान्झिस्टर मधला जो पहिला रिजन असतो ना, हा रिजन. सो दिस इज कॉल्ड एज इमिटर किंवा हा फर्स्ट रिजन. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज इमिटर. फर्स्ट रिजन इज कॉल्ड एज इमिटर. आता याला इमिटर असं का म्हटलं जातं? बिकॉज इट इज हेवीली डोप्ड रिजन. हा सगळ्यात जास्त, म्हणजे तिन्ही रिजन मध्ये काय केलं असतं? आता तिन्ही रिजनचं डोपिंग सेम नसतं, लक्षात घ्या. तर याच्यामधला इमिटर रिजन जो आहे ना तो सगळ्यात जास्त डोपिंग केलेला असतो, हेवीली डोप्ड असतो आणि तो काय करतो? ट्रान्झिस्टरच्या वर्किंगसाठी मेजॉरिटी चार्ज कॅरियर प्रोव्हाइड करतो, इमिट करतो आणि म्हणून त्याला इमिटर म्हणतात. ओके, सो इट इज ए हेवीली डोप्ड रिजन. हेवीली doped region is a heavily doped region which provides majority charge carriers for working of transistor.
ओके. सो म्हणजे फॉर एक्झाम्पल पी टाईप रिजन असेल तर काय करणार, तो होल्स प्रोव्हाइड करणार आहे. आणि एन टाईप रिजन इमिटर, म्हणजे इमिटर पी टाईप पण असू शकतो किंवा एन टाईप पण असू शकतो, बरोबर आहे ना. तर पी टाईप असेल तर तो काय करणार आहे, होल्स इमिट करणार ट्रान्झिस्टरच्या वर्किंगसाठी. आणि एन टाईप असेल तर काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्स इमिट करणार आहे. ओके. सो दिस इज द फर्स्ट रिजन. आता मधला जो रिजन आहे, मधला रिजन जो आहे ना, तो नेहमी काय असतो, त्याला काय म्हणायचं, बेस असं म्हणायचं. सेकंड रिजन इज कॉल्ड ॲज बेस. किंवा हा जो रिजन आहे त्याला काय म्हणायचं, बेस असं म्हणायचं. आणि जो लास्ट रिजन जो आहे ना, त्याला काय म्हणायचं, कलेक्टर असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज कलेक्टर. लास्ट रिजन कलेक्टर. ओके. सो सेकंड रिजन जो आहे ना, दॅट इज कॉल्ड ॲज बेस. सेकंड बेस. आता बेस जो आहे तो काय असतो, व्हेरी लाईटली डोप्ड रिजन असतो. म्हणजे तो पुन्हा एकदा पी टाईप पण असू शकतो किंवा एन टाईप असू शकतो. सगळ्यात कमी डोपिंग जे आहे ना, ते या रिजनचं असतं. ओके. इट इज ए लिस्ट म्हणजे मिनिमम, लिस्ट डोप्ड रिजन. ओके. लिस्ट डोप्ड रिजन असतो. आणि त्याचबरोबर याचा एरिया जो आहे तो देखील काय असतो, कमी असतो. ओके. इट ऑल्सो हॅज मिनिमम एरिया. ऑल्सो हॅज मिनिमम एरिया. ओके. आणि हा बेस ऍक्च्युली काय करतो, इमिटर मधून बाहेर पडलेले मेजॉरिटी चार्ज कॅरियर जे आहे ते काही पी रिजन मध्ये म्हणजे बेसमध्ये कन्झ्युम होतात आणि बाकीचे सगळे कलेक्टर मध्ये जातात. ओके. आणि थर्ड रिजन जो आहे त्याला काय म्हणतो आपण, कलेक्टर असं म्हणतो. थर्ड रिजन इज कॉल्ड ॲज कलेक्टर, म्हणजे शेवटचा रिजन, कलेक्टर रिजन. आता याचं डोपिंग कसं असतं, तर इट इज मीडियम डोप्ड असतो. इट इज मीडियम डोप्ड, म्हणजे इमिटर पेक्षा कमी परंतु बेस पेक्षा खूप जास्त. ओके. अँड इट हॅज मॅक्सिमम एरिया. इट हॅज मॅक्सिमम एरिया. याचा एरिया मात्र बघितलं तर काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. इट हॅज मॅक्सिमम एरिया, कारण कलेक्टर रिजन मध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते, कारण तो रिव्हर्स बायस मध्ये आपण जोडतोय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते आणि ती हीट डिसिपेट करण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी त्याचा एरिया जास्त असला पाहिजे. इट हॅज मॅक्सिमम एरिया टू डिसिपेट हीट, कारण ते कलेक्टर रिजन मध्येच काय होते, जास्त हीट जनरेट होते. जास्त हीट बाहेर पडायची असेल तर त्याच्यासाठी त्याचा एरिया, सरफेस एरिया असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली ट्रान्झिस्टर डोपिंग आणि एरिया वाईज व्यवस्थित आपण ड्रॉ केला तर हे असं येणार आहे बघा. ओके. तर इमिटरचा एरिया एवढा असणार आहे, बेसचा एकदम कमी एरिया वाईज ऍक्च्युअली बघितलं तर, आणि कलेक्टरचा जास्त असणार आहे. सो दिस इज इमिटर, मधला रिजन जो असणार आहे तो बेस आणि शेवटचा कलेक्टर असणार आहे. म्हणजे सो दिस इज द ऍक्च्युअल डायग्राम एरिया वाईज. म्हणजे सगळ्यात जास्त एरिया कुणाचा असतो, कलेक्टरचा. सगळ्यात कमी एरिया कुणाचा असतो, बेस. आणि मीडियम एरिया कुणाचा असतो, इमिटरचा. आणि डोपिंग वाईज बघितलं तर बघा पुन्हा एकदा, इमिटर, बेस आणि कलेक्टर. सुरुवातीला थोडस डोपिंग वाईज जर आपण बघितलं, डोपिंग वाईज तर इमिटर काय असतो, हायेस्ट डोपिंग असतं. बेसचं सगळ्यात कमी, लिस्ट डोपिंग. आणि कलेक्टरचं काय असतं, डोपिंग मीडियम असतं. हे डोपिंग झालं. आणि एरिया वाईज जर बघितलं तर इमिटरचा एरिया मीडियम असतो, बेसचा सगळ्यात कमी एरिया असतो. म्हणजे डोपिंग पण कमी आणि एरिया पण कमी. आणि कलेक्टरचा एरिया मात्र काय असतो, हायेस्ट एरिया किंवा लार्जेस्ट एरिया असणार आहे. ओके. हे तुम्हाला ट्रान्झिस्टर मध्ये बेसिकली कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे ते लक्षात ठेवावं लागणार आहे. आता लक्षात घ्या,
इथं ट्रान्झिस्टरचे दोन टाईप असू शकतात. एक म्हणजे एनपीएन ट्रान्झिस्टर आणि दुसरं म्हणजे पीएनपी ट्रान्झिस्टर. देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स. म्हणजे मधला रिजन कुठला आहे त्याच्यानुसार काय होणार आहे, त्याचे दोन टाईप पडू शकतात. ओके, सो टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स. टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कुठला असणार आहे, फॉर एक्झाम्पल एनपीएन ट्रान्झिस्टर. फर्स्ट इज द एनपीएन ट्रान्झिस्टर. ओके, आता हे एनपीएन ट्रान्झिस्टर म्हणजे काय, जर अ स्मॉल पी टाइप रिजन इज फॉर्म्ड बिटवीन टू एन टाइप रिजन, म्हणजे दोन एन टाइप रिजनच्या मध्ये पी टाइप फॉर्म केला तर त्याला काय म्हणणार आपण, एनपीएन ट्रान्झिस्टर असं म्हणणार आहे. ओके, सो एनपीएन ट्रान्झिस्टर इज फॉर्म्ड बाय NPN transistor is formed by sandwiching a small p-type region, between two n-type regions. Okay, so once again the same diagram जी आपण previously draw केलेली होती. Okay, so this is the NPN transistor. NPN transistor म्हणजे small p-type region is formed by sandwiching a small p-type region between two n-type regions. Okay, this is called as NPN ट्रान्झिस्टर. याला NPN ट्रान्झिस्टर असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे NPN ट्रान्झिस्टर मध्ये इमिटर कुठला असणार आहे, एन टाइप. कलेक्टर कुठला असणार आहे, एन टाइप. आणि बेस काय असणार आहे, पी टाइप असणार आहे. ओके, आणि याचं एनपीएन ट्रान्झिस्टरचं इलेक्ट्रिकल सिम्बॉल कसं असणार बघा, कारण प्रत्येक वेळी आपण एनपीएन असा ट्रान्झिस्टर दाखवणार नाहीये, तर त्याच्याऐवजी त्याचं सिम्बॉल दाखवणार आहे. सिम्बॉल ऑफ एनपीएन. transistor. The symbol is like this. Okay, there is a circle. अशा प्रकारे एक सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि या सर्कल मध्ये हॉरिझॉन्टल लाईन सुरुवातीला ड्रॉ करायची आहे, त्याला म्हणायचं बेस. ओके, आणि दोन तिरक्या लाईन ड्रॉ करायच्या आहेत, ते असणार आहेत इमिटर आणि कलेक्टर. लक्षात येत आहे, आणि ज्या लाईनला एरो असणार आहे ती म्हणजे इमिटर असणार आहे. ओके, सो हिअर देर इज अ इमिटर, हिअर देर इज अ बेस अँड हिअर देर इज अ कलेक्टर. आता एनपीएन ट्रान्झिस्टर कशावरून, आता इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो, पी टू एन असा फ्लो होतो. पी टू एन म्हणजे आता बेस पी टाइप आहे ना आणि इमिटर एन टाइप आहे. सो आउटवर्ड डायरेक्शन बेस पासून बाहेर जाणारा एरो काढला तर काय झाला, बेस पी टाइप झाला. आणि बेस पी टाइप झाला की हा कुठला ट्रान्झिस्टर होणार, मग एनपीएन ट्रान्झिस्टर होणार. म्हणजे एरोच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे, आणि ज्या साईडला एरो आहे ना तो इमिटर असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. याचं सिम्बॉल आहे. म्हणजे सर्कलमध्ये हॉरिझॉन्टल लाईन काढायची, ती हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे बेस घ्यायचं, दोन तिरक्या लाईन काढायच्या, एका कुठल्या तरी लाईनला एरो दाखवायचा, ती एरोची लाईन म्हणजे तुमचा इमिटर असणार आहे. एरोची लाईन म्हणजे काय असणार आहे, इमिटर. आणि बेस पासून बाहेर जाणारा एरो काढला तर बेस हा पी टाइप झाला, म्हणजे तो एनपीएन ट्रान्झिस्टर. ओके, दुसरा असणार आहे पीएनपी ट्रान्झिस्टर. सेकंड पीएनपी ट्रान्झिस्टर. आता पीएनपी ट्रान्झिस्टर कसा प्रोड्यूस होणार बघा. पीएनपी ट्रान्झिस्टर is formed by sandwiching a small n-type region, between two p-type regions.
ओके, PNP transistor is formed by sandwiching a small N-type region between two P-type regions. ओके, सो डायग्राम काढायचं झाले तर पुन्हा एकदा या पद्धतीने डायग्राम येणार याची, सिंपल डायग्राम. ओके, तर या पद्धतीने असणार आहे PNP ट्रान्झिस्टर. ओके, याचं सिम्बॉल कसं येणार बघा, इलेक्ट्रिकल सिम्बॉल, सिम्बॉल ऑफ PNP ट्रान्झिस्टर. PNP ट्रान्झिस्टर म्हणजे आता तुम्हाला याचं सिम्बॉल लक्षात येईल कसं काढायचं. तर याच्यामध्ये काय करणार आहे, पुन्हा एकदा फर्स्ट ऑफ ऑल हॉरिझॉन्टल लाईन, ती हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे तुमचा काय असणार आहे, बेस असणार. दोन तिरक्या लाईन, ओके, इथं दोन तिरक्या लाईन ड्रॉ करायच्या आहेत. ओके, दोन तिरक्या लाईन मधल्या एका कुठल्या तरी लाईनला एरो दाखवायचा आहे आणि तो एरो आत येणार असं दाखवला. एरो, ज्या लाईनला एरो असणार आहे त्याला इमिटर म्हणायचं आणि ज्या लाईनला एरो नाहीये त्याला कलेक्टर म्हणायचं. आणि एरो आत येत असेल तर करंट कसा फ्लो होतो, P to N ना, P to N म्हणजे बेस हा N टाईप होणार आहे आणि इमिटर हा P टाईप होणार. सो PNP ट्रान्झिस्टर या पद्धतीने येणार आहे. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रिकल सिम्बॉल फॉर द PNP ट्रान्झिस्टर. म्हणजे लक्षात येते का बघा, कुठलाही सिम्बॉल तुम्हाला कसा या कुठल्याही ओरिएंटेशन सिम्बॉल काढला तरी तो ट्रान्झिस्टर कुठला आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता मी एक सिम्बॉल ड्रॉ करतो, तर सिम्बॉल PNP आहे का NPN आहे तुम्हाला आयडेंटिफाय करता येते का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज सिम्बॉल मी असं ड्रॉ केलं, बघा कसंही सिम्बॉल येऊ शकतं. तर याच्यामध्ये बेस कोण असणार, इथं बेस असणार, इकडे इमिटर असणार आहे आणि इकडे कलेक्टर असणार आहे. ही डायग्राम कशीही फिरवून विचारली जाऊ शकते. तर बघा, एरो बाहेर निघाला की हा P असला पाहिजे आणि हा N असला पाहिजे. करंटची डायरेक्शन P to N असते, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यामुळे हा काय होणार आहे, NPN ट्रान्झिस्टर होणार. सो दिस इज अ NPN ट्रान्झिस्टर. ठीक आहे, किंवा अशी डायग्राम ड्रॉ केली. डायग्राम कशीही विचारली जाऊ शकते कुठल्याही ओरिएंटेशन मध्ये. तर पुन्हा एकदा इकडे बेस येणार, इकडे इमिटर येणार आणि इकडे कलेक्टर येणार. आता एरो बघा, असा एरो आहे, एरो असा आहे म्हटल्यानंतर इकडे P पाहिजे आणि इकडे N पाहिजे, कारण करंट कसा फ्लो होतो, P to N. मग इकडे N गेला तर इथं पण N असला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा ट्रान्झिस्टर कुठला असला पाहिजे. वन्स अगेन बाहेर एरो जातोय म्हटल्यावर पुन्हा एकदा NPN ट्रान्झिस्टर, हा देखील पुन्हा एकदा NPN ट्रान्झिस्टर आला. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनं एरोची डायरेक्शन बघून, म्हणजे एरो बाहेर जात असेल म्हणजे बेस पासून दूर जात असेल ना एरो, तर काय करायचा, तो NPN ट्रान्झिस्टर येणार आहे. दोन्ही NPNच आहेत. आणि एरो बेस कडे येत असेल, समजा असं ड्रॉ केलं, आता बघा हा आहे बेस, हा झाला इमिटर, हा झाला कलेक्टर. आता एरो बघा बेस कडे यायला लागलाय, म्हणजे हा P असला पाहिजे, हा N असला पाहिजे, हा P असला पाहिजे. म्हणजे हा कुठला ट्रान्झिस्टर झाला, PNP ट्रान्झिस्टर. ओके, तर या पद्धतीनं सिम्बॉल वरून तुम्हाला NPN ट्रान्झिस्टर आहे का PNP ट्रान्झिस्टर आहे हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ओके स्टुडंट्स.